नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले, कारण स्वाद मसाले हे नेहमी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो। आणि आता तर संक्रांत येते, मैत्रिणीला काय वांदेव असा विचार करताय की नाही तुम्ही, म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले तुमच्यासाठी खास विशेष डिस्काउंट ऑफर, तेही 25 ते 30% हे मसाले 12 नग तुम्हाला फक्त आणि फक्त 180 रुपयाला मिळणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाच्या डिस्काउंट ऑफर मध्ये हे 12 नग तुम्हाला फक्त 84 रुपयाला मिळणार आहेत। तर यावर्षी संक्रांतीचा गोडवा या स्वाद मसाल्याच्या तडक्यासोबत साजरा करायचा। मग येताय ना मैत्रिणींनो स्वाद मसाल्याला भेट द्यायला। पलूस तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री। पलूस तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भाकप आगामी निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री केली असून पक्षाने दाखल केलेल्या 9ही उमेदवारांचे अर्ज निवडणूक छाननीत वैध ठरले आहेत। त्यामुळे भाकप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जनहितासाठी आमची फौज आता रणांगणात उतरली आहे, असा ठाम विश्वास कॉम्रेड वैभव पवार यांनी व्यक्त केला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीत सर्व उमेदवारांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्णपणे अचूक आढळल्याने अर्ज मंजूर करण्यात आले। सामान्य जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या भाकपसाठी ही पहिली मोठी यशाची पायरी मानली जात आहे। भाकपकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खालील उमेदवार मैदानात उतरले आहेत। जिल्हा परिषद कुंडल गटातून कॉम्रेड वैभव लक्ष्मण पवार व कॉम्रेड राजाराम विठ्ठल पवार, जिल्हा परिषद दुदोंडी गटातून कॉम्रेड रेणुका रामचंद्र मिरेकर व कॉम्रेड लता बाबासो जाधव, पंचायत समिती कुंडल गणातून कॉम्रेड मेघा अर्जुन पाकले व कॉम्रेड साधना वैभव पवार, पंचायत समिती बांबवडे गणातून कॉम्रेड संध्या नितीन कदम, पंचायत समिती रामानंद नगर गणातून कॉम्रेड महेंद्र मारुती कांबळे, पंचायत समिती आमनापूर गणातून कॉम्रेड दोंडीराम केशव तातुगडे या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने पक्षाने सत्ता पालटासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। तरुणाईचा वाढता पाठिंबा आणि जनहिताचा ठाम निर्धार यामुळे पक्ष अधिक आत्मविश्वासात आहे। शोषित, कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी आम्ही आजपर्यंत आक्रमक भूमिका घेतली आहेच, यापुढेही घेणार आहोत। प्रशासकीय यंत्रणेला जाब विचारून लोकशाही मार्गाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हे आमचे ध्येय आहे, असंही कॉम्रेड वैभव पवार यांनी स्पष्ट केलं। यावेळी कॉम्रेड सतीश लोखंडे, कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर, कॉम्रेड रामचंद्र मिरेकर, कॉम्रेड रोहित कांबळे, कॉम्रेड अर्जुन पाकले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तालुक्यामध्ये 2 जिल्हा परिषद गट व 4 पंचायत समिती गण या ठिकाणी आम्ही लढवत आहोत। मात्र हा लढवत असताना आम्ही बांधकाम कामगार संघटना असेल, अखिल भारतीय किसान सभा असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायत संघटना असेल आमची, त्याचबरोबर आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका असेल, सर्वच प्रकारचे जे कामगार आहेत, कामगार वर्ग आहे, त्या कामगार वर्गाच्या बाजूनं नेहमी आम्ही आंदोलनं करत असतो, उपोषण करत असतो। लोकांच्यासाठी, लोकांच्या हक्कासाठी आम्ही नेहमी लढत असतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी PM किसान योजना आहे, त्या PM किसान योजनेसाठी अखिल भारतीय किसान सभेचा फार मोठा संघर्ष आहे आणि तोच संघर्ष घेऊन आम्ही या इलेक्शनमध्ये आम्ही उतरत आहोत। त्याचबरोबर ऊस दराचं आंदोलन असेल, ऊस परिषद असेल, या भागामध्ये आम्ही गावोगाव टिपून काढून आम्ही सर्व कारखानदारांच्या विरोधामध्ये खूप मोठी आंदोलनं आम्ही या ठिकाणी छेडली ऊस दरासंदर्भात। तर असे अनेक आंदोलनं असतील, पाण्याचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे असतील, मग शेतीचे असतील, वीज बिलाचे असतील, महागाई असेल, वाढत्या महागाईवरती बोलणारं या देशामध्ये डाव्या विचाराशिवाय आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाशिवाय दुसरं कुणीही या ठिकाणी रस्त्यावरती उतरत नाही। मात्र आम्ही नेहमी रस्त्यावरती उतरून जनतेच्या हक्कासाठी आणि जनतेसाठी आम्ही लढत असतो आणि तेच विचार घेऊन आम्ही या जनतेसमोर आज उतरलेलो आहोत। या ठिकाणी पलूस तालुक्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही जनतेमध्ये उतरून आम्ही काम करत असतो। नेहमी जनतेचं काम
नक्कीच जनता वेळा कणसाला स्वीकारेल व यावेळी जनता जनार्दन नक्कीच सत्ता पालट करेल.